नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर काल आपण बघितलं, कालच्या क्लासमध्ये आपण बघितलं की कटोरी कशा पद्धतीनं जोडायची आणि कटोरीला टक्स कसे घ्यायचे. तर हे आपण काल बघितलं. तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत की योगपट्टी. योगपट्टी जी आहे ना, ती 2 प्रकारे जोडायला मी आज तुम्हाला दाखवणार आहे. खूप सोप्या आणि खूप छान पद्धती आहेत ह्या आणि तुम्ही जर लक्षपूर्वक बघितल्या तर दोन्ही पद्धती तुम्हाला पटकन जमणार आहेत. तर चला आपण वेळ न वाया घालवता करूया सुरुवात. तर बघू शकता ह्या 2 योगपट्ट्या मी कट केलेल्या आहेत. त्या कशा कट केलेल्या आहेत ते तुम्हाला मी पेपर कटिंग करून दाखवलेलं आहे. तर ह्या साईडला आपला बघू शकता असा हा क्रॉसमध्ये असतो, म्हणजे इथं स्ट्रेट आणि इथून असा क्रॉसमध्ये जाऊन इकडची साईड जास्त असते आणि इकडची साईड कमी असते. म्हणजे अशा टाईपची आपली योगपट्टी असती. आणि योगपट्टीला बऱ्याच वेळा काय होतं की जे आपलं वरचं कापड असतं ना 2x2चं, त्या बऱ्याच वेळा कमी पडतं. मग त्यावेळेस टेन्शन न घेता तुम्ही त्याला थोडंसं मिळतं जुळतं दुसऱ्या कलरचं पण तुम्ही कापड लावू शकता. म्हणजे असं जरी तुमच्या म्हणजे कधी तुम्हाला प्रसंग आला, ब्लाऊज पीस तुम्ही कटिंगला बसला आणि जर एक दोनच योगपट्ट्या निघाल्या, तर तुम्ही त्याला मिळतं जुळतं वेगळ्या कलरचं कापड आतून नक्की लावू शकता. त्यासाठी मी ह्या दोन्ही पद्धती आज तुम्हाला दाखवणार आहे. तर मी सुद्धा हे थोडंसं डार्क, थोडंसं ह्याला मॅच होईल असं कापड घेतलेलं आहे आणि ते मी आतून लावणार आहे. आतून काही प्रॉब्लेम येत नाही, कलरचं वेगळं कापड थोडं जरी असलं तरी लावलं तरी. तर चला आपण करूया सुरुवात. तर हे बघू शकता, पहिला प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही एक योगपट्टी घेतली आणि हे आतल्या साईडचं कापड जे आहे ना, ते मी घेतलेलं आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, ही योगपट्टी अशी ठेवली आहे मी. तर आता ही आपली आहे सरळ बाजू आणि आतल्या साईडची आहे आपली उलटी बाजू. आता हे मार्किंग केलेलं तुम्हाला दिसतच असेल, म्हणून ही सरळ बाजू आहे. आता हे पण कापडाची जी आहे ना, ही आतली सरळ बाजू आहे. तर ती आपण अशी ठेवायची आहे, म्हणजे सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे हे आहे मेन कापड आणि हे आहे आतलं कापड. तर आता आपण इथून 1/2 इंच मार्जिन ठेवून टीप मारून घेणार आहोत. तर बघू शकता, ही आपली दोन्ही सरळ बाजू साईड आहे, ही सरळ ही सरळ आणि ही मी टीप मारून घेतलेली आहे अशी. आता जे एक्स्ट्राचं कापड होतं ना, ते आपण कट करून टाकणार आहोत. आणि इथून जे आहे ना, हे मेन कापड आहे आपलं आणि हे आतल्या साईडचं कापड आहे, तुम्ही बघू शकता. तर आता हे आतल्या साईडच्या कापडावरती आपण इथून दाब टीप घ्यायला सुरुवात करणार आहोत इथून. आणि ही शिलाई जी आहे ना, आतल्या साईडला घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही आतल्या साईडला. आणि इथून आपण अगदी कडेनं दाब टीप घेणार आहोत. तर दाबटीप पण तुम्ही बघू शकता कशी व्यवस्थित छान एकसारखी आलेली आहे. इकडच्या साईडला घेऊ नका, अगदी कडेनं अशी दाबटीप तुम्ही घेऊ शकता. आता आपण काय करणार आहोत, हा तुम्ही बघू शकता कटोरीचा भाग आहे. आता इथून जिथून आपली ही कटोरीचं टोक आहे, म्हणजे हुकलूक पट्टी ज्या साईडला आपल्याला जोडायची आहे, तिथून आपल्याला हा भाग इथं जोडून घ्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी काय करायचं आहे, अर्धा इंच आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे शेप देण्यासाठी. अर्ध्याला थोडंसं नकळत कमी घेतलं तरी चालेल. तर बघू शकता, आणि या साईडला पण तेवढंच मापाचं कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे थोडासा राऊंड शेप व्यवस्थित कटोरीचा येतो, त्यासाठी इथं कट करणं गरजेचं आहे. तर आत्ता बघू शकता तुम्ही, ही आपली जास्त म्हणजे टोक असलेली साईड आणि ही प्लेन साईड. तर आपल्याला ही इथं जोडून घ्यायची अशी. हे बघा, हे इथलं टोक कटोरीचं आणि हे इथं असं जोडून घ्यायचं आहे आपल्याला. आता टीप मारायला मी सुरुवात करते. जिथं टक्स येतात ना, ती थोडीशी बाजू वरती उचलून घ्या, अशी सरकवून घ्या, म्हणजे जेणेकरून ते पूर्ण टक्स जो घेतलाय तो आपल्या टिपेमध्ये येऊ नये. तर बघू शकता कशा पद्धतीने मी जोडून घेतलेला आहे.
तुम्हाला हे लक्षात आलंच असेल. म्हणजे हा भाग इथून जोडून घेतलेला आहे मी व्यवस्थित. आता काय करायचं आहे आपल्याला, पूर्ण हे असं दिसतं. आता हा पूर्ण भाग आपण गुंडाळून असा व्यवस्थित गुंडाळा करून असा घ्यायचा आहे. आणि हे आतल्या साईडचं कापडाचं टोक आणि हे दोन्ही आपल्याला एकत्रित घेऊन टीप मारून घ्यायची आहे. तर आता आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचं आहे पूर्ण कापड व्यवस्थित. तर बघू शकता हे आतल्या साईडनं अशी आलेली आहे जोडलेली पट्टी. कुठेही शिलाई दिसत नाहीये. ह्या साईडला पण आपली शिलाई दिसत नाहीये. आणि बघू शकता इथं पण व्यवस्थित प्लेन अशी सुपेरियर आलेली आहे. तर ही झाली आपली एक पद्धत. आता मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते. तर त्या पद्धतीमध्ये काय करायचं आहे, अगोदर ह्या दोन पट्ट्या जोडून नाहीत घ्यायच्या आपल्याला. तर अगोदर ह्याला आपण जोडून घेतल्या होत्या एकत्र पट्ट्या, तर आता ह्याला एकत्रच जोडायच्या आहेत. तर हे आहे आपलं सरळ कापड. तर हे असं आपल्याला इथं धरायचं आहे आणि हे पण जे क्रॉस आहे ना ते इथं आपल्याला धरायचं आहे. आणि असं तिन्ही मिळून एकत्रित आपल्याला टीप मारून घ्यायची. म्हणजे मधलं हे कापड मेन, हे वरचं पण आपलं योगपट्टीचं आणि खाली जे एक्स्ट्राचं आपण लावतो ते. आता तिन्ही कापड एकत्र धरून आपण टीप मारून घेणार आहोत. आता आपण काय करणार आहोत, हे जे मधलं कापड आहे ना हे असं आत ढकलणार आहोत आणि ही पट्टी आणि ही पट्टी दोन्ही असं एकत्रित जोडून घेणार आहोत. तर बघू शकता कशी छान आपल्या दोन पट्ट्या जोडून झालेल्या आहेत व्यवस्थित. तुम्ही दोन्ही पद्धती खूप सोप्या आहेत. कुठल्याही पद्धतीने तुम्ही योगपट्टी जोडू शकता. ह्या पद्धतीला आपण काय केलेलं आहे, अगोदर दोन्ही पट्ट्या एकत्रित जोडून मग वरचा भाग जोडून मग आतल्या साईडचा हा भाग जोडलेला आहे आपण, आतलं जे कापड आहे. तर ह्याला काय केलेलं आहे, आपण एकत्रित दोन्ही तिन्ही कापड एकत्र घेतलेलं आहे. म्हणजे मधलं हे आपलं हे कापड आणि आतलं कापड तिन्ही एकत्रित धरून आपण अशी टीप मारलेली आहे. आणि नंतर ते आतल्या साईडला ढकलून उलट्या साईडला आपण असं मारून घेतलेलं आहे. तर आतल्या साईडला पण तुम्ही फिनिशिंग बघू शकता किती व्यवस्थित आलेलं आहे. कुठंही झोळ नाही, कुठंही असं आपलं सुतं वगैरे बाहेर आलेली दिसत नाहीत. आणि बाहेरच्या साईडला पण बघू शकता किती सुंदर असं प्लेन फिनिशिंग आलेलं आहे दोन्ही पण साईडला व्यवस्थित असं. तर दोन्ही पद्धतीने तुम्ही जी तुम्हाला योग्य वाटते किंवा जी सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही योगपट्टी नक्की जोडून घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, ही पद्धत तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.